अवस्था बघू नये, अवस्था बघितली पाहिजे. अवस्था, याची अवस्था काय, परमार्थामध्ये कोणत्या पायरीला चाललाय, याचा परमार्थ कुठपर्यंत पोहोचलाय, कोणत्या अवस्थेमध्ये परमार्थ चाललाय हे बघितलं पाहिजे. आपण नामदेवरायाचं चरित्र जर बघितलं तर नामदेवरायाची अवस्था खूप मोठी होती, पण व्यवस्था अजिबात नाही. एक जुनी मंडळी भजन म्हणायचे, त्या भजनात एक असं नामदेव महाराजांची अशी अवस्था होती, ज्यावेळेस नामदेव महाराज कीर्तन करायचे ना, हे जे धोतर आहे का आपल्याला किती का भेटते पठाडे महाराज, आपलं धोतर प्रवासाचं वेगळं, प्रवास होऊन आल्यानंतर आराम करायचं वेगळं, कीर्तनाचं वेगळं, कीर्तन झाल्याच्या नंतर झोपायचं वेगळं. मी तर म्हणतो इतके धोतर आहे, त्या धोतरात जरी फुकला लाकडाची गरज पडणार नाही. पण नामदेव महाराजांच्या बाबतीत जर विचार केला, सुंबाचा करदोडा रक्त्याचे लंगोटे नामा वाळवंटी कीर्तन करी, ही अवस्था नामदेव महाराजांची. पण नामदेव महाराजांचं एकदा का कीर्तन चाललं, एकदा का कीर्तन सुरुवात झाली, ते कीर्तन हे कीर्तन नव्हतं. आमचं कीर्तन असं आहे, प्रस्तावनेलाच लोक झोपतात हो. मावशी म्हणत काय याला माया लागला, याला कधी दिसलाच नाही, याला कोणी दुसरं काही दिसलं नाही, पण तुम्ही तो त्याच्यातून दिसली. माझं लक्ष तिकडच गेलं पाहिजे. आमच्या कीर्तनात लोक झोपतात. कितीतरी कीर्तन झाले, कोणाला बोधही झाला नाही, पण नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये ही अवस्था होती का ज्यावेळेस नामदेव महाराज कीर्तन करायचे, सर्वसामान्य जीव नाचतील कुदतील याच्यात शंका नाही, पण साक्षात नामदेव कीर्तन करी